काल दिनांक 14 जुलै हा दिवस खोपोलीतील खान्देश रहिवासी सेवा संघाच्या स्वप्नपूर्तीचा दिवस ठरला। खोपोली शहरात अनेक वर्षापासून वास्तव्य असलेल्या खानदेशी नागरिकांसाठी खोपोली नगर प्रशासन हद्दीत विशेष आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या सार्वजनिक सभागृहाचे उद्घाटन कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। या उद्घाटन सोहळ्याला आमदार महेंद्र थोरवे, खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील, गटनेते संदीप पाटील, सार्वजनिक बांधकाम सभापती अनिल सानप, महिला व बालकल्याण सभापती सुवर्णा मोरे, परिवहन सभापती किशोर पाटील, स्थानिक नगरसेविका वंदना सावंत, नगरसेविका रेश्मा राजू गायकवाड, नगरसेवक हरीश काळे, नगरसेवक राहुल गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, नगरसेविका अश्विनी अत्रे, नगरसेवक दिनेश थोरवे, खोपोली शिवसेना शहर प्रमुख तात्या रिठे, कार्याध्यक्ष अनिल मेंढे, सामाजिक कार्यकर्ते सिद्धांत शेलार आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश खानविलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच खानदेश रहिवासी सेवा संघ खोपोलीचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी खानदेश रहिवासी सेवा संघ खोपोलीचे अध्यक्ष ईश्वर देवीदास कासार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की आमदार महेंद्र थोरवे यांचा माझ्यावर विशेष जीव असून ते माझ्या शब्दाचा कायम मान ठेवतात। आमदार महेंद्र थोरवे हे केवळ आश्वासने देणारे नाही, तर दिलेली आश्वासने प्रत्यक्षात आणून पूर्ण करणारे लोकप्रतिनिधी आहेत, असा गौरव उद्गार ईश्वर देवीदास कासार यांनी यावेळी काढले। यावेळी खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी सभागृहाच्या कामात दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे विशेष आभार ईश्वर कासार यांनी यावेळेस व्यक्त केले। पुढे बोलताना ईश्वर कासार म्हणाले की अनेक वर्षापासून खोपोलीतील खानदेश समाज सार्वजनिक सभागृहासाठी मागणी करत होता। अखेर आमदार महेंद्र थोरवे यांच्या विशेष निधीतून हे स्वप्न साकार झाले असून संपूर्ण खानदेशी समाजासाठी हा अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे। या कार्यक्रमाला खानदेश रहिवासी सेवा संघाचे अध्यक्ष ईश्वर देवीदास कासार, उपाध्यक्ष आनंद बागुल, सचिव विकास निकम, खजिनदार गजानन धनगर, कार्याध्यक्ष सुनील पाटील, सदस्य पुरुषोत्तम वाणी, दीपक अमृतकर, राकेश पाटील, गोकुळ बडगुजर, समाधान पाटील आणि प्रकाश पाटील यांच्यासह संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। खानदेशी भवनाच्या उद्घाटनाप्रसंगी आज या ठिकाणी उपस्थित आहात। खरं तर सर्वच मान्यवरांची या ठिकाणी खानदेशी समाजाबद्दल असणारी आत्मीयता ही आपापल्या प्रत्येकाच्या मला भाषणातून या ठिकाणी दिसून आली। आणि खरं तर या खानदेशी समाजावर नितांत प्रेम माझं आहे। त्याचं कारण माझा अध्यक्ष ईश्वर कासार हा माझा जवळचा मित्र आणि तेवढाच जवळचा सहकारी माझा संजयजी पाटील, हे दोन्ही वीर, विकास निकम, तुम्ही सारेजण सामाजिक बांधिलकी जपत खोपोली शहरामध्ये राहत असणारा खानदेशी बांधव हा कशा पद्धतीने सुसंस्कृत आहे आणि कशा पद्धतीने या खोपोली शहरामध्ये खानदेशी समाजाची, खानदेशमधली असणारी हिंदू संस्कृती याचं जतन करण्याचं काम आत्तापर्यंत या खानदेशी समाजाने ज्या पद्धतीने आपण करत आहात त्याबद्दल फार मोठी आत्मीयता माझ्या मनामध्ये होती। आणि ज्यावेळेस ईश्वर तुम्ही माझ्याकडे हा प्रश्न सातत्याने मांडत होतात की आम्हाला खानदेशी भवन खोपोली शहरामध्ये मिळालं पाहिजे, आणि या संदर्भात मागच्या मेळाव्यामध्ये सुद्धा मी आपल्याला शब्द दिलेला होता आणि त्या शब्दाची आज पूर्तता या खानदेशी भवनाचं लोकार्पण सोहळा संपन्न होत असताना आज या ठिकाणी होत आहे। या गोष्टीचा मनस्वी आनंद मला या ठिकाणी होत आहे।